आता पेशंट्सचा हा खूप कॉमन क्वेश्चन असतो की सर पाइल्स फिस्टुलाज हे प्रिव्हेंट कसे करता येईल. अँड ऑब्व्हियसली प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट दॅट नीड्स टू बी स्ट्रेस्ड इन द era of high stress and altered lifestyle. So first thing I would suggest to all my patients, if you want to really prevent these diseases, you should have complete, you should adequate intake of liquid. पाणी भरपूर प्या. साधारण 2.5 ते 3 लिटर्स पाणी हे तुम्ही रोज प्यायलाच पाहिजे. दॅट विल हायड्रेट युअर बॉडी. सेकंड, सात्विक आहार, आय मीन अ प्रॉपर डाएट. डाएट शुड बी रिच इन हाय फायबर, होल ग्रेन्स. आणि मी माझ्या पेशंट नेहमी सांगतो की सगळा कचरा, गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, बीट याचं सलाड तुमच्या जेवणात हे नेहमी असलं पाहिजे. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स हे सगळं तुम्ही जर ॲडिक्वेटली घेतलं तर डेफिनेटली तुम्हाला हे आजार होण्याचं प्रमाण कमी होईल. तिसरं म्हटलं की जसं आपण सात्विक आहार घेतोय त्याचप्रमाणे आपण निगेटिव्ह आहार हे टाळला पाहिजे. म्हणजे स्पायसी फूड, ऑइली फूड, जंक फूड इट शुड बी अवॉइडेड इन एक्सेस. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही ते घेऊच नका, पण एनिथिंग इन एक्सेस विल लीड टू दिस डिसीजेस. लिमिटमध्ये वन्स अँड व्हाईल यू कॅन हॅव. काही पेशंट्स असतात दे आर स्मोकर्स, टोबॅको चिवर किंवा मग ड्रिंक्स. हे सुद्धा ज्या सवयी आहेत ह्या सुद्धा आपल्याला ह्या आजाराकडे नेत असतात. चौथी महत्वाची गोष्ट की वी शुड नॉट इग्नोर नॅचरल कॉल्स. नेचरचे कॉल हे इग्नोर नको करा. वेन वी फील अर्ज फॉर पासिंग द मोशन, आपण मोशनला जायला पाहिजे. असं नाही की मी कुठेतरी टीव्हीवर छान सिरियल बघतोय, मोबाईलवर काहीतरी गेमच खेळतोय किंवा काहीतरी महत्वाच्या मीटिंगमध्ये सो मी थोडंसं अवॉइड करतोय. पण हे जर परत व्हायला लागलं तर दिस बॅड हॅबिट्स कॅन लीड टू दिस डिसीजेस. अँड लास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, नाव डेज जे अर्ली एज पीपल आहेत म्हणजे टीन्स म्हणा किंवा मग यंग पॉप्युलेशन म्हणा, they are sitting for a long time on the toilet, on the commode, and the reason is because they are carrying mobile with them. This is very wrong habit. मोशनला गेल्यावर तुम्ही 3 ते 10 मिनिटात बाहेर यायला पाहिजे आणि तुम्ही नाही येत आहात, इट मीन्स देर इज समथिंग रॉंग. इफ यू आर कॅरिंग मोबाईल देअर, यू आर सिटिंग फॉर मिनिट्स म्हणा किंवा न्यूजपेपर घेऊन जात आहे, बराच वेळ बसतायत, तर नॅचरली अननोइंगली यू आर गोइंग टू स्ट्रेन देअर अँड दिस रॉंग हॅबिट्स इज गोइंग टू कॉज यू कॉन्स्टिपेशन, इन्क्रीज प्रेशन अँड अल्टिमेटली इट विल लीड्स टू पाइल्स, फिशर अँड फिशुलाज. हे जर 5 पॉईंट्स तुम्ही जर फॉलो केले तर मला वाटतं ह्या डिसीज पासून तुम्ही बऱ्यापैकी वाचू शकता. पण याही पुढे जाऊन एक महत्वाची गोष्ट की तुम्ही जर हे सगळे पॉईंट फॉलो करताय पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत आहे किंवा तुम्हाला ब्लिडिंग हे होतच राहत आहे, तर घरी बसून वाट बघू नका की मी हे फॉलो करतोय तर याच्यानेच दुरुस्त होईल. जर हे सिम्पटम्स तुम्हाला आहेत तर यू शुड कन्सल्ट युअर concerned proctologist because it can be some different disease, it can be some different entity, or it can be की तुम्हाला हे आजार ऑलरेडी झाला आहे पण हे प्रिव्हेंशनचे हे फॉलो करून तो जात नाही, तर अशा वेळेस तुम्हाला ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. तर म्हणून हे जर सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील तर देन यू कन्सल्ट युअर डॉक्टर.